नमस्कार. आज आपण जोगला देवी इथं बॅरेज वर आलेलो आहोत. बॅरेज पूर्ण भरलेला आहे आणि हा बॅरेज झाल्याचा गावाला काय फायदा झाला, त्यानंतर गावाची प्रगती काय झाली, तर हे आपण सगळ्या नागरिकांना विचारणार आहे. हे प्रभू गायकवाड मध्यवर्ती बँकेमध्ये माजी बँक इन्स्पेक्टर होते आणि गावाबद्दल राहायला जरी बाहेर असले तर त्यांना गावाबद्दल आकर्षण आहे, तसंच गावात येत असतात. तर त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं की पहिले जे गाव तुम्ही बघत होते आणि आता जे बघतात, तर तो फरक काय झाला आणि कशामुळे झाला? साधारणतः 1972चा दुष्काळ तुम्ही पाहिलेला नाही आणि कदाचित तुम्ही त्यावेळी जन्मलेले नसताल. आम्ही हे सर्व भोगलेलं आहे. 1972ला इथं खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होते. खडी केंद्र होतं आणि खडी केंद्र असताना नको त्या लोकांना सुद्धा इथं काम करावं लागलेलं आहे. परंतु सुदैवाने आपल्या तुमच्या नव्या पिढीला एक आदर्श म्हणून टोपे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये हे बॅरेजेसची स्थापना केली, बॅरेजेस मिळवून दिलं आणि आता भविष्य असं उज्ज्वल झालेलं आहे की या गावामध्ये आता मी इथं गावात आल्यानंतर असं ऐकायला मिळतं, काही मुलं असं म्हणतात मिनी बारामती म्हणतात गावाला. आनंद आहे. आणि दुसरं म्हणजे राजकारणाच्या ठिकाणी असू द्या, काही अडचण नाही, पण प्रत्येक जण आपापल्या प्रगतीत विलीन असतो. कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 100% या गावाचं म्हणजे पाईपलाईन झालेली आहे. आज पाईपलाईन करायची म्हणलं तर तुटफुट जितकी होती, म्हणजे एवढं झालं आपल्या गावात झालंय. तर तरुण मंडळीला एकच आहे की तुम्ही आर्थिक प्रगती साधली पाहिजे आणि शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे, याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि ह्या दोन प्रगतीशिवाय तुम्हाला कोणीही विचारणार नाही, लक्षात ठेवा. आणि हे दावे वगैरे हे जे असतात हे तितके पुरते करायचे, हे कायम ठेवायचे. कारण काय असतं माहिती का, जे काय करायचं राजकीय जोडे हे बाहेर ठेवायचे, पण आपल्या गावगाड्यामध्ये हे कधीच आणायचे नाही असं मला वाटतं. आणि या बॅरेजेसमुळे सर्वांचा फायदा झाला. या बॅरेजेस पिढ्याने पिढ्या तुम्ही याचा फायदा घ्यावा आणि ज्यांनी काही आपल्या पूर्वजांनी कष्ट भोगलेत त्या कष्टाला तुम्ही न्याय द्यावा असं मला वाटतं. मला आता एवढंच म्हणायचंय, बाकी बद्दल काही म्हणणं नाही. पण सर्वांनी सुखी आणि समाधानी राहावं आणि प्रेमाने राहावं गावात, एवढंच मला म्हणायचंय. या गावात मला मुलाखत द्यायची वेळ कधीच आली नाही, पण आज तुम्ही योगाने माझी बाईट घेतली त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. आपण बघतो गायकवाड साहेबांनी मोलाचे संदेश दिलेत. बॅरेज झाल्यामुळं आर्थिक प्रगती झाली आणि जे राजकारण आहे ते राजकारण तितक्या पुरतच करून एक सलोख्याचं वातावरण, प्रेमाचं वातावरण गावात ठेवा. सगळ्या जाती धर्माचे लोक गावात पहिलेही गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि आताही राहतील, असा त्यांनी एक संदेश दिला. तो संदेश विशेष करून तरुणांनी जर मनावर घेतला तर येणाऱ्या पिढ्यानी पिढ्या असेच संबंध गावात राहतील. नवनाथजीचा खोजे हे बॅरेज झाले त्यावेळेस सरपंच होते आणि सरपंच म्हणून त्यांनी या कामाकडे जे लक्ष द्यायचंय तर ते आम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी पाहिलेलं आहे की रात्रीचं रात्र बसून याचं कुठं डुप्लिकेट काम होऊ नये असा त्यांनी हे काम पाहिलं आणि हे बॅरेज एकदम क्वालिटीने झाला. तर तुमची काय भावना आहे? मला काय आता बोलत नाही. अरे बघ, तुम्हाला हे झाली योजना तुमच्या काळामध्ये हे झालं मॅरेज झालं तेव्हापासून प्रगती झाली ना. पहिल्यानी कसं 72च्या दुष्काळात साहेबांनी जसं सांगितलं तसं गोदावरी दगड फोडून तिचं ज्याला न करायचं काम त्याला करावं लागत होतं. सगळ्या तरुणाला वाव मिळाली, संधी मिळाली, त्यांनी सोनं करून घ्यावं आणि चांगला विचार आले. एक जेव्हा सगळं जाती धर्माच्या लोकांनी तिथेच राहावं आणि राजकारणात थोडी गावाच्या बाहेर ठेवायचे. साहेब जे म्हणले तेच. प्रत्येक सरपंचाच्या काळामध्ये एक मोठा योजना होत असते आणि ती योजना कायमस्वरूपी भविष्यात असं म्हणलं जातं की आमचे आमचे सरपंच होते त्या काळात झाले. शिवशंकर खोजे सध्या सरपंच आहे आणि पाण्याची टाकी एक मोठा एक योजना झालेली. तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतं? टाकी गुत्तेदारच करणार होते पहिली, टेंडरवर आलेली टाकी, पण त्याच्यामुळे म्हणलं तर बाहेरचं टेंडर घेतल्यानंतर तिथे असं काम करतोय कसं करत नाही की आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे आम्ही स्वतःच ग्रामपंचायत 4 मेंबर स्वतः जमा करून टेंडर त्याच्यात होऊ आणि त्या थ्रू
आम्ही ते गावाचं काम करतोय चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीचं जल जीवन योजना आणि गावात सगळं खारं पाणी, तर त्याला चांगलं पाणी हो ते प्यायचं गोड पाणी. त्याच्या काळात जी विहीर झालेली फाट्यावरती रामसगाव फाट्यावरती तिथूनच पाईपलाईन आपण गावात आणलेली आणि तिथूनच आता 1 ते 2 महिन्यात ते काम पूर्ण कम्प्लीट. हा प्रत्येक घरात याचा नळ एकदम सिस्टमॅटिक, प्रत्येकाला तुटी आणि प्रत्येक गल्लीत कॉक त्या सिस्टीम मध्ये आपण प्रत्येकाला पाणी देणार आहे. नळ पाणी विनाकारण जाणार नाही. जाणार म्हणजे नाही. आपल्याला वाटू नाही तसं. हा आणि पहिलं टॅक्स नसल्यामुळं सगळ्या पाणी मिळत नव्हतं. आता सगळ्यांना पाणी सर्वांना पाणी मिळणार आहे. आणि अजूनही त्याचं जे काम आहे क्वालिटीने व्हावं अशी सगळ्या गावकऱ्याची क्वालिटीनेच काम चालू आहे कारण कंटिन्यू व्हिजिट मारतात. आपण असताना किंवा नसताना सुद्धा व्हिजिट मारून जातो. जोगलादेवी गावचे तरुण तरुण चेअरमन भारतनाट्य खोजे हे पण आज या बॅरेजच्या ठिकाणी हजर आहेत आणि आपण काही गावाविषयी प्रश्न त्यांना पण विचारणार आहोत. गायकवाड साहेबांनी सांगितलं की गावची प्रगती झाली, तर त्याच्यातून तुम्हाला काय निदर्शनास आलं, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत किंवा मुलीचे लग्न चांगले कुटुंबात मुली दिल्या, मुलाचं शिक्षण आणि या सगळ्या प्रगतीतून काय नेमकं काय निदर्शनास आलं? शिक्षणाच्या बाबतीत मुलं तर काम महाग असले, पण आता हे ऊस झालाय, हे बागायती आर्थिक झाली, परिस्थिती सुधारली. त्याच्यामुळे काय बाहेर शिक्षणासाठी मुलीची समजा चांगल्याच ठिकाणी स्थळ जमली, मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी केले, पण मुलाची जी आपण म्हणतो शैक्षणिक त्याच्यात काही गुणाचाच करणे नाही. कोणाचं पाहिलं तर शिक्षणात लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. नव्या पिढ्या कुठल्याही परिस्थितीत खऱ्या अर्थाने म्हणजे व्यसनाधीन होऊ नये. कारण आर्थिक प्रगती तुम्ही किती केली आणि पिढी जर बरबाद होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही असं माझं मत आहे. वाप मार्गाला जाऊ नये. काही उपयोग नाही. आर्थिक प्रगती म्हणजे प्रगती आहे असं बिलकुल समजू नका तुम्ही. पण आर्थिक प्रगती पण झाली ना, ती पण सांगू नका. आर्थिक पहिलं काय आहे, होतं काय पण नाही. त्यामागे हे सुद्धा महत्वाचं आहे. आर्थिक प्रगती झालेली आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत थोडं महाग आहे. आर्थिक प्रगतीमध्ये काय दिसतं? गाड्या, बंगले, गाडी, घरं. बंगले, समजा राहणीमान. राहणीमान काही लोकांचं समजा बँक बॅलन्स हा. चांगल्या पद्धतीने सुधारले. थोडं शिक्षणाच्या बाबतीत महाग आहे, ती लोकांनी थोडी काळजी घेऊन शिक्षण केलं. आणि सामान्य माणसाच्या मुला-मुलींना सहकार्य केलं पाहिजे. एकत्रितरित्या थोडंफार सहकार्य केलंच पाहिजे. आणि तेच खरं आहे. पुण्य पाप काय असं आपल्याला असू द्या, पण खरं पुण्य तेच आहे. गोरगरिबांच्या मुलांना हुशार मुलांना सहकार्य करणं हे महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं. तर हे मदन खोजे ग्रामपंचायत सदस्य आहेत. सगळ्या कामावर लक्ष आहे, तळमळ आहे. तर त्यांना सुद्धा आपण विचारू की हे जे बंधारा झाला आणि बंधाऱ्यापासून अनेक फायदे झाले, तर त्याच्यामध्ये काही फायदे झाले, काही तोटे झाले, तर तुम्ही फायदे आणि तोटे दोन्ही बी सांगून द्या. नाही जास्तीचे हे जे बंधारा झालाय जोगलादेवी बॅरेज मध्ये जास्तीचे फायदे झाले, तोटे कुठे झाले? तोटे व्यसनाधीनता वाढली, व्यसनाधीनता वाढली. ते तरुण मुलांनी थोडेसे जरा हा. व्यसनाकडे न जाता हा. व्यवसायाकडे वळायला पाहिजे. हा. शेती अशी सुधारित शेती करायला पाहिजे. आणि बॅरेजेचे ऊस हे जे आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर उत्पन्न चांगलं वाढत. उत्पन्न वाढत सगळं सोर्स वाढत, ऑटोमॅटिक सोर्स वाढत राहील आणि ऑटोमॅटिक सुधारणा होत राहील असं माझं मत. आणि गावातले जे राजकीय परिस्थिती कशी? राजकीय काय जेमतेम माहिती ना, त्याच्यात काय बदल आहे आता? त्याच्यात काय असं थोडं हे झालं म्हणून त्याच्यात जेमतेम सगळ्याला धरून नाही ना. राजकारणाचा संबंध निवडणूक आपलं गावच असं आहे सुरुवातीपासून आहे. उगा आता हे ह्या पिरियडलाच निवडणुका झाल्या, नाही तर सगळं तुम्ही नव्हती का 15 वर्ष झालं, आपण 20 वर्ष झालं बिनविरोधच निवडणूक आहे. इथून पुढे मी मला वाटतंय सगळ्यांनी एकत्र येऊ, कुठल्याही पक्षाची असू द्या, सगळ्यांनी एकत्र येऊन सहमतीने व बिनविरोध निवडून व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाचाच राग येत नाही, दोष येत नाही. एकजुटीने गाव होतं, कोणी नाही करा असं काय नाही की याला करा त्याला करा, एकजुटीने करायला पाहिजे असं माझं. की हे जो मोलाचा संदेश दिलेला आहे किंवा प्रगती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मुलांनी थोडं व्यवसाय आता कमी व्हावं आणि गावातील जे राजकारण आहे ते पूर्वी जसं होतं बिनविरोध व्हायचं, एकमेकातले जे संबंध आहेत ते विलक्षण झाल्यानंतर बिघडतात आणि ते बिघडू नये म्हणून आणखीन येणाऱ्या काळात
विरोध कसं सरपंच होईल गावातला आणि वातावरण कसं चांगलं राहील हे सुद्धा त्यांनी एक अभिमानास्पद गौरवास्पद गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तसंच माजी सरपंच बिनविरोध म्हणजे हे जर आता आपण अनेक जण व्हिडिओ बघणार आहेत तर त्याच्यात दिसत आहे की सरपंच माजी सरपंच हे सगळे असे तरुण आहेत. चेअरमन म्हणजे तरुणाच्या हाती ही सत्ता आहे आणि म्हणून तरुण व्यवस्थित काहीतरी करू शकतो. तसं यांच्या काळामध्ये सुद्धा यांनी चांगलं काम केलं. पण यांचा एक सांगण्याचा विशेष अनुभव आहे म्हणजे गावाने पाहिलेला. हे सरपंच झाले आणि आता डीपीएचं काम सरपंचच करत असतात. परंतु यांच्या काळामध्ये काय त्रास झाला ते किती कळले ते सांगा आणि ते खरंच प्रशंसा करण्यासारखे होते. सगळ्यात जास्त नाही नाही हे बघा आता कसं आहे आपण प्रतिनिधी असल्यामुळे काय झालं सगळं आपल्यावरच सगळा विश्वास असतो म्हणजे लोकांचा सांगण्याचा की आता बाबा तुम्ही सांगा तुला त्यावेळेस कोणी पैसे बी भरू शकत नाही भेटत किंवा काय आणि आपल्याला डीपी आणायची म्हणलं तर पैसे भरावे लागतात. पण आपण का म्हणलं नाही वाचायला काम आपलं समजा हे तर आपण आपल्या पद्धतीनं कोणाला हाताखाली म्हणजे पुढचे अधिकारी हे ते करून आपण भैया साहेबाला फोन करून हे करून आपण ते ऍडजस्ट करू शकतो. पण विषय असा होतो का डीपी मोटर आपली वर्षातून एकदा दोनदा जळती पण डीपी अशी होती आपली तर दोन होत्या पण एक नेली आणि एक आणली फिट केली बघा ना फोन यायचं मला पहिली दळली. केली. आता पण तरी पण आपण ना कशामुळे मी खचून नाही गेलो कारण मला सगळ्याचा सपोर्ट होता दादा असेल मग पप्पा असते सगळे आता आपले अंकुश भाऊ बी समजा आता मला तुम्ही सांगा तर मी एवढं समजा तिथे जायचं आणि अधिकारी म्हणायचे काय हो तुम्ही बाकी मला तुम्ही सांगा आता अधिकाराचा कमी होता डीपी देणार नाहीत आम्ही हे करणार नाही तर मग आपण मग विचार करायचा मी म्हणलो आता आपल्या गावात जर आला नेमकं भाऊ तुम्हाला सांगतो सणाच्या टायमालाच व्हायचं कीर्तनाच्या टायमाला हा मी म्हणलं आता महाराज मला धाक पडत आले की पहिलं म्हणजे पाहुण्या रावल्यात बी एवढी चर्चा झाली आपल्या गावात तर समजा झाली तुमच्या गावाला लाईटात नाव आता म्हणलं या गावात बघा आहे असे म्हणजे अनुभव म्हणजे 5 वर्ष डीपी आता तरी तुम्हाला सांगतो 15-16 झाले 16 रुपया म्हणजे नाही, कार्यकाळात सगळ्यात मोठं काम झालं आणि ते काही लाभाचं नाही. लाभ नाही, एक झालं. आता हे सरपंच झाले आपण नवा जॉब आणला होता आपलं गाव सगळं याच्यामध्ये होतं ब्लॅक लिस्ट मध्ये होते तर मी भैया साहेबाला बोलून आणलं की नाही पप्पा आपण तर तुम्हाला सांगून तो जॉब आणल्यानंतर तो जळाला आणि तो प्रशासक लागला होता आपल्याला निवडणुकात 5-6 महिने पुढे ढकलले होते तर मग मी ते जॉब मग ते काय म्हणले आता भरून आणायचं म्हणजे वापस आपण बिल्डरला दिला तर तो आपल्याला पुन्हा ते जॉब भेटत नाही ना तर मी कुठून आणला सरपंच तो बिडून आणला त्यांना म्हणजे 10-15 हजार रुपये त्यांना खर्च केला म्हणलं एवढा जॉब पुन्हा भेटत नाही. हे डीपीएचं काम केलं त्याच्याबद्दल नागरिकातर्फे आज तुमचं टाळ्या आम्ही स्वागत करू. आणि दुसरं म्हणजे तुमच्या कार्यकाळात तुम्ही रस्त्याचे घरकुलाचे शौचालयाचे काम केले हे बघा आता आपण तर प्रत्येकाला स्वच्छला दिलं आणि कसं असं आता जिजा मला वारंवार जिजा बी मला सांगत होते त्यांचं बी म्हणजे मार्गदर्शन होतं की म्हणजे हे होता नेमकं आता ती स्कीम होती तर आपण प्रत्येक माणसाच्या घरात म्हणजे कुटुंबाला पोहोचली नाही हे असं नाही की कोणाला वंचित नाही पण लोक काही अशी लोक आहेत विशेष नाही त्या काळात पण झाले शिवाच्या काळात पण झाले कल्याण काकाच्या काळात बी झाले पण त्याचा वापर आणि आपलं गाव आदर्श गाव बी निवडलं आपण पारितोषिक बी घेतलं पण विशेष बाब आहे आज सर्वजण बाहेर संडासला जातात आणि संडासचा वापर करीत नाही आणि त्याच्यापासून अनेक दुष्परिणाम आहेत. तर तो एक विषय जर मनावर घेतला तर तो सुद्धा मार्गी लागू शकतो. संडास आहे फक्त वापर करीत नाही त्याच्याबद्दल काय नाही मला काय म्हणायला पाहिजे आता आपण कुठलीही गोष्ट समजा एक जीवनावश्यक गोष्ट झाली असते भाऊ आता तुम्हाला सांगतो आता आपलं म्हणजे याच्यामध्ये सचेलं नव्हतं तर मी आता ते आदेश कारण काय माहिती का ज्यावेळेस आपल्याला कळत नाही पण आता काय झालं त्याचा 100% म्हणजे आपल्या गावात तर कमीत कमी 80% वापर आहे 10-20% सुद्धा सोडा 80% नाही 60% पर्यंत. पण मी स्वतः बघितले की वयस्कर माणसं 3 जागा बसत येतात आणि ते शौचास बाहेर जातात तर ते त्याच्या कुटुंबाला त्याचं पाप लागतं ही गोष्ट आहे. कारण त्याला इतका तो त्रास कुणामुळे त्या कुटुंबामुळे कारण शासनाकडून घेतलंय स्वतः बांधलंय आहे आणि ते त्या वयात लय आवश्यक आहे कारण त्याच्यातच त्याची एनर्जी जाते त्याचं आरोग्य त्याचं बिघडतंय. म्हणून गावातल्या म्हाताऱ्या माणसाचा विचार करून प्रत्येकाने आपलं त्या शौचालयाचा वापर सुरू केला पाहिजे आणि ते तुमच्या वतीने सांगा म्हणजे कसं आहे
नाही नाही जे का समजा आता आपल्या कुठं गावात प्रत्येकाला आपण घराघणीच बेस लाईनचं एक एक शौचालय दिलेलं आहे. पण लोक वापरच करीत नाही त्याचा. वापर आज 50% करण्यासाठी लोक सगळे मिळून काही बसून आज काही जर ते- जर आपण जर समजा एखादी कमिटी तयार केली हा. किंवा एखादी सभा Find लावली करा, find करा. आणि त्याच्यावर समजा जर आपण आक्षेपच घातला की ह्याला राशन बंद किंवा काहीतरी असं हा. हे केल्याशिवाय आणि तसं त्याच्यात काहीतरी हे होणार. पहिलं वेगळं होतं, कोणाकडे नव्हते. आता सगळ्याकडे आपण त्याच्यासाठी पेरे दादाला सुद्धा गावामध्ये आणलं होतं आणि त्यावेळेस जो 10-20 हजार खर्च झाला तर तो आपण 4 दोघांनी मिळून केला होता. त्याचा एकच उद्देश होता की हागणदारी मुक्त गाव व्हावं आणि गावाचं आरोग्य सुधारावं. आणि त्या टायमाला समजा आपण तो कार्यक्रम घेतल्यानंतर थोडाफार परिणाम झालता आणि ज्या टायमाला समजा दक्षता घेऊन पहाटे 4ला समजा ते हागणदारीला जाऊन बसत होते त्या टायमाला तर मला वाटतं 90-95% फरक पडला होता. सारे म्हणून सारे निर्णय घ्या. आता इथं जे ते सगळ्यांनी निर्णय घ्या. हे आपण- ते आज कमीत कमी आम्ही तरी काय करणार आहे की शौचालयाचा वापर करू आमच्या कुटुंबासाठी आणि मग आपण जर वापर केला तर दुसरे करतील. सांगण्याचा अधिकार आणि बोलण्याचा अधिकार कोणाला राहतो जे ते करतो. पण मीच नाही करत आणि मी दुसऱ्याला नाही सांगू शकत. माझ्या घरातला एक जरी बाहेर येत असलो तर मग त्याचा दुष्परिणाम होतो. गावकऱ्यांनी सगळ्यांनी वेळ दिला, अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली. नुसती चर्चाच नाही केली तर त्याच्यातून काही आउटपुट काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, काही निर्णय सुद्धा घेतले. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी मी सकारात्मक विचार म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून आवाज